डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन माझ्यासाठी दुःखद घटना आहे। सध्याच्या राजकारणात असा सभ्य आणि हुशार माणूस होणे नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांनी दिली। सध्याच्या राजकारणात इतका सभ्य आणि हुशार माणूस पुन्हा होणे नाही, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे। डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सूर्यकांत पाटील यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून 5 वर्षे त्यांच्यासोबत काम केले। त्यापूर्वी देखील सूर्यकांत पाटील संसदेत त्यांच्यासोबत होत्या। सूर्यकांत पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। देशाला वाचवणारे, देशाला सुरक्षित ठेवणारे मनमोहन सिंग आणि नरसिंह राव होते। ते अर्थमंत्री नसते तर आपला इथिओपिया झाला असता, देश भिकेला लागला असता, असं सूर्यकांत पाटील म्हणाल्या। पाटील हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन असताना मनमोहन सिंग अर्थमंत्री होते। त्यावेळेसचा किस्सा पाटील यांनी सांगितला। मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांना मोठे सरकारी निवासस्थान देण्यात आले होते। तुम्ही मला इतकं मोठं घर दिलं, आता फर्निचर कुठून आणू, मला स्पेशल फेवर करू नका, असं मनमोहन सिंग बोलले, अशी आठवण सूर्यकांत पाटील यांनी सांगितली। मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्याकडे मारुती 800 गाडी होती। त्या गाडीवर त्यांचं खूप मोठं प्रेम होतं। पंतप्रधान असताना देखील त्यांची मारुती 800 गाडी संसदेत असायची। सर्व सरकारी गाड्यांसोबत ती गाडी देखील असायची। ते नेहमी त्या गाडीकडे बघायचे। गाडीवर त्यांचे विशेष प्रेम होते, अशी आठवण सूर्यकांत पाटील यांनी सांगितली। ताई, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, माझ्यासाठी तर अतिशय दुःखद घटना आहे। कारण सध्याच्या राजकारणामध्ये इतका सभ्य आणि इतका हुशार माणूस आता पुन्हा होणे नाही। मी नशीबवान आहे की मी त्यांच्यासोबत 5 वर्ष काम केलं ॲज अ मिनिस्टर त्यांच्या हाताखाली, आणि त्यांच्यातले जे अनेक गुण मी बघितले। तसं ते फायनान्स मिनिस्टर म्हणून तेव्हापासून आम्ही सोबतच होतो। मी हाऊसिंग कमिटीची चेअरमन होते त्या काळामध्ये। तर त्यांची एक आठवण फार हृदय आहे। म्हणजे मिनिस्टर म्हणून तर प्रश्नच नाही, मोठाच माणूस आहे, अर्थशास्त्री, या देशाला वाचवणारा, या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे काम नरसिंहराव साहेबांनी आणि मनमोहन सिंगांनी केलं ते कुठल्याही प्राईम मिनिस्टरनी केलं नाही। मी हाऊसिंग कमिटीचे चेअरमन असताना माझ्या पाठीमागून हळूच महाराज, त्या आमच्याकडे ती सेंट्रल हॉल आहे, आणि मला म्हणाले, मिसेस ते खूप हळू बोलायची, खूप सावकाश, असं कान देऊन ऐकावं लागायचं। मिसेस पाटिल, आपने इतना बड़ा घर दे दिया मुझे, अब मैं उसमें फर्नीचर कहाँ से लाऊंगा? सर, हिंदुस्तान का अर्थमंत्री पूछ रहा है मुझे, आप फिक्र मत करिए। अरे नहीं 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 नहीं, ऐसा कुछ मत भेजिए आप, मुझे भाई स्पेशल फेवर करू नको तुम्हाला। बोला नहीं नहीं, आपके अधिकार का हक का जितना होगा उतना बस भेजूंगी मैं। तर मी इतका साधा सरळ आणि इतका सज्जन माणूस, इतक्या सर्वोच्च पदाला गेलेला, आणि ज्यांच्यासोबत मला खासदार म्हणून तो 24 वर्ष मी काम केलंच, पण ज्यांच्या हाताखाली 5 वर्ष मी मिनिस्टर होते, मला असं आठवत नाही की त्यांनी कधी त्यांचा आवाज उंच करून किंवा काय असं बोललेलं, आणि टू दी पॉईंट, आणि आपलं काम भलं, आपण सरकारी नोकरी केल्यासारखं ते मंत्रिपद करायचे। त्यांना 3 मुली होत्या, एकापेक्षा एक हुशार होत्या म्हणजे आहेत त्या अजूनही। एकही राजकारणाच्या जवळपास सुद्धा आली नाही, सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात। तर इतका स्वच्छ मनाचा आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस या देशामध्ये होऊन गेला, याचं मला खूप असं, आणि मी त्यांची समकालीन आहे, वयाने लहान आहे मी, पण मी त्यांची समकालीन आहे, म्हणजे त्यांच्यासोबत मी एवढी वर्ष काढलेली आहेत। तर मला खूप आनंद वाटायचा, म्हणजे मग नरसिंहराव साहेबांच्या सोबतसुद्धा काम करताना किंवा मनमोहन सिंग साहेबांच्या सोबत काम करताना, राहुल गांधी वगैरे तर ठीक आहे, ते आमचे समकालीन होते, पण ही जी माणसं आहेत ज्यांनी या देशाला आकार दिला, ज्यांनी या देशाचं अर्थशास्त्र ओळखून, या आपण जर मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री नसते तर आपला इथिओपिया झाला असता। इतका वाईट काळ होता त्या काळामध्ये। आपलं सुदैव आहे की हे अर्थमंत्री होते आणि नरसिंहराव साहेब प्राईम मिनिस्टर होते। तर या दोघांनी इतकं व्यवस्थित काम केलं आणि ह्या देशाला वाचवलं। मागच्या लोकांना नंतर कदाचित त्याची हे पटली नसेल, पण ज्या लोकांनी बघितलेलं आहे या देश कुठल्या परिस्थितीतून चालला होता आणि या देशाला किती खुबीने यांनी वाचवलं या दोघांनी, असं वाटतं की अशी माणसं जास्त राहायला पाहिजे होती। मग अजूनही ते राहिले असते तर आम्हाला नको होते असं नाही आहे, पण 92 क्रॉस केल्याच्या नंतर सरांची तब्येत खराब व्हायला लागली। मग खराब व्हायला लागली तर सारखं त्यांना एम्समध्ये घेऊन जायचे। मग त्यांना खूप कंटाळा यायचा बेडवर झोपून राहण्याचा, आणि बायको इतकी साधी सरळ, घर म्हणजे टोटल लोकच खूप
खूप चांगले, म्हणजे ज्याला राष्ट्रीय लोक म्हणता येईल अशी ही माणसं होती. आता हे एक 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 जायला लागले तर मला असं वाटलं की आता कसं, आता कोण, आपला नेहमीचा प्रश्न असतो ना, बाबा आता हे गेली, आता कोण. तर त्यांच्यानंतर त्यांच्या ठिकाण घेणारा माणूसच नाही आला. तर तुमच्याकडे ग्रामविकास राज्यमंत्रीपद होतं ना? माझ्याकडे ग्रामविकास आणि पार्लमेंटरी अफेअर्स 2 डिपार्टमेंट पण ते होते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांचा विजन कसा होता? कारण की त्या अर्थामध्ये अतिशय चांगला. ही तलावाची जी योजना आम्ही त्यांच्याकडे नेली, मीच त्याची हे आहे, तर त्याने 2 मिनिटांमध्ये त्याच्यावरती सही केली. कुठली होती? हे आपण शेततळी, अच्छा, शेततळ्यांसाठी जे आपण शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि शेततळी आपण मोफत त्यांना शेतकऱ्यांना करून देतो. तर त्यावेळेस त्यांनी विचारलं सुद्धा नाही मला, ही तुझं डिपार्टमेंट 1600 कोटीचं आहे आणि आता 2,16,000 कोटी रुपये तू खर्च करते, तर कशावर करते वगैरे. त्यांचा अभ्यास खूप दांडगा होता. आणि मुख्य म्हणजे कसं, ह्या मातीतला माणूस होता तो भारताच्या बाहेरचा विचार करत नव्हता. खरं तर विदेशामध्ये, जगामध्ये त्यांची तेवढीच किंमत होती जेवढी हिंदुस्थानमध्ये होती. पण सरांनी कधी आपल्या देशाच्या बाहेरचा विचार नाही केला. देशासाठीच ते विचार करायचे. त्यांना सगळ्या याच्यामध्ये त्यांना गती होती, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. पण त्यांनी कधी आवाज उंच केला नाही, कधी घमेंड दाखवली नाही, कधी मीपणा दाखवला नाही. त्यांची आणि माझी खूप चांगली आठवण आहे. मी पहिली जेन घेतली मारुती, त्यांच्याकडे 800 होती. तर ते सगळ्या त्या मोठमोठ्या प्राईम मिनिस्टरच्या गाड्यांच्या रांगेमध्ये शेवटी नेऊन लावायचे ते. तर मी त्यांच्यासोबत काम करणारा होता असीम नावाचा माणूस. त्यांना हे सर इकडे ही गाडी का ठेवतात? तर ते म्हणे तुम्हाला माहीत नाही मॅडम, हे स्वतःच्या सरकारी गाड्यांकडे बघत नाहीत, आधी जाऊन आपल्या गाडीला बघतात. नंतर मी माझी गाडी मुंबईला पाठवली मुलांकडे. तर माझं पण माझ्या गाडीवर खूप प्रेम होतं, पण सरांनी इतकं नाही. ते लेकरासारखं त्या गाडीकडे बघायचे आणि ते असं म्हणायचे त्यासोबतच्या जो कोणी त्यांचा हे होता बॉडीगार्ड, की त्याचं नाव असीम होतं. असीम, ये सही मेरी गाडी. म्हणजे मी अजूनही ह्याच गाडीमध्ये असतो. मला ते सरकारी गाड्यांची काही हे नाही वाटत. कुठल्या पदावर होते ती मध्ये? तेव्हा प्राईम मिनिस्टर होते सर. हो, प्राईम मिनिस्टर असताना त्यांनी ती गाडी घेतली होती, अर्थमंत्री असताना. आणि तेव्हाच मी पण घेतली होती. मारुती त्या काळामध्ये नव्या आलेल्या होत्या. तर घरापासून मग पार्लमेंटला जायला आम्हाला ते बसेस वगैरे सापडायच्या नाही, तर मग मी गाडी घेतली, गाडीने जायची माझ्या मी. ते काही त्या गाडीत कधी आलेले मला दिसले नाही, कारण ते तेव्हाही मंत्री होते, नंतरही मंत्री होते, कायम मंत्रीच होते. पण त्या गाडीवर भयानक प्रेम होतं त्यांचं. आणि ते आपल्या बॉडीगार्डला म्हणायचे, हीच माझी खरी गाडी आहे. मी जरी आज प्राईम मिनिस्टर म्हणून एवढ्या गाड्या इथं उभ्या असल्या, तर माझी खरी गाडी ही 800च आहे मारुती. खूप त्यांचं पण त्या गाडी, म्हणजे माणसाची विचारसरणी कशी असते बघा. म्हणजे कितीही मोठ्या पदावर जरी गेलं, आपलं मूळ काय आहे हे ते कधीच विसरत नव्हते. आणि म्हणून त्यांना या देशासाठी निर्णय घेताना अजिबात त्रास झाला नाही. त्यांनी शेवटच्याच माणसाचा विचार केला. त्यावेळेस त्यांनी जर तो विचार केला नसता, तर मी तुम्हाला एका शब्दात सांगितलं की या देशाचा इथिओपिया झाला असता, आपण बिकेला लागलो असतो. श्रीमंत वाचले असते, पण गरीब माणसं तर मरून गेली असती. म्हणून या देशाचं सुदैव आहे की या देशाला वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी कुणी ना कुणी सापडतो. त्यावेळेस काळामध्ये प्राईम मिनिस्टर नरसिंहराव साहेब होते आणि हे अर्थमंत्री होते. त्या काळामध्ये या दोघांनी ही जी कलाकारी केली या देशाला वाचवण्याची, ती खूप फार मोठी, या देशावर उपकार करून गेली. या देशाचा पुनर्जन्म आहे जो अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग साहेब आणि नरसिंहराव साहेब यांनी घातलेला आहे. लोक विसरून जातात, पण आमच्यासारखी जी माणसं काम करणारी आहेत ती विसरत नाहीत. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत त्या गोष्टीचे. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं मला आज साहेब गेले तर. ओके.